नमस्कार मित्रांनो, माझं नाव आनंद सागर शिराळकर आणि मी आज तुम्हाला रियानचं ओरिएंटेशन म्हणजे रियान ही कंपनी रिखायान टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड ज्याचं प्रॉडक्ट आहे रियान, तर ती कंपनीची सुरुवात कशी झाली, त्या कंपनीमध्ये आपण कशा गोष्टी इनोव्हेट करत गेलो, आत्तापर्यंतची वाटचाल, त्याच्यामध्ये शिकलेल्या सगळ्या गोष्टी आणि आपल्याला पुढे नक्की काय करायचंय आणि आपल्याला कशा प्रकारे करायचंय याबद्दल मी एक ओरिएंटेशन तुम्हाला देणार आहे. तुम्ही जर रियान कंपनीमध्ये आत्ता नुकतेच जॉईन झाला असाल तर तुमचं सर्वप्रथम मनपूर्वक अभिनंदन आणि तुम्ही ऑलरेडी रियानमधले मेंबर असाल, रियान तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल तर तुमचं सुद्धा या व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो. सो या व्हिडिओची सुरुवात आपण रियान कंपनी कशी चालू झाली ह्याच्यापासून करू, पण ते जाणून घेण्यासाठी आपली सुरुवातच कंपन्यांची कशी झाली हे मी क्विकली तुम्हाला सांगतो आणि त्याच्यानंतर आपण रियान कंपनीच्याकडे वळू. सो 2012 आणि 13 मध्ये जेव्हा आम्ही पहिली कंपनी चालू केली, त्याचं नाव होतं फिनटेक्नोब्रिज सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, तर ती चालू केली तेव्हा आपण प्रायमरीली फोकस हा फायनान्शियल अनालिटिक्स वरती केला. म्हणजे फायनान्सच्या रिलेटेडचे जे काही ऍप्लिकेशन्स आहेत त्याच्याशी रिलेटेड जे काही प्रॉडक्ट्स बनवता येतील, तर वेगवेगळ्या डेटाबेस प्रोव्हायडर्स बरोबर आपण जॉईन होऊन त्यांच्याबरोबर प्रॉडक्ट्स बनवले. पण ते करता करता मला एक जाणवलं की मी पिचिंग करायला जातोय, जेव्हा जॅपनीज मधनं पिचिंग करतोय, तर तेव्हा बऱ्याच कंपन्या मला म्हणायच्या की आमच्याकडे आता अनालिटिक्सचं काम नाहीये, पण तुम्ही ट्रान्सलेशनचं काम करू शकता. सो सुरुवातीला मी फोकस माझा फक्त अनालिटिक्स वरती होता, त्याच्यामुळे मी बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज घेतल्या नाही. पण एकदा अशी ऑपॉर्च्युनिटी आली की ती बरीच मोठी होती. सो आय जस्ट थॉट, आणि वी वर स्ट्रगलिंग, म्हणजे त्यावेळेस पण फिनटेक्नोब्रिज किंवा बाकीच्या कंपन्या होत्या त्या अगदी सुरुवातीच्या स्टेजमध्ये होत्या. कंपन्यांना म्हणजे आम्ही क्लायंट शोधत होतो, तर तेव्हा मला असं वाटलं की आली आता हे बेसिकली चांगली ऑपॉर्च्युनिटी आली तर ती संधी सोडायला नको. सो म्हणून मी ट्रान्सलेशनचं चालू केलं. तेव्हा जे काही सहकारी होते किंवा तेव्हाचे जे काही इन्व्हेस्टर्स होते, तर ते म्हणाले की रादर दॅन टेकिंग दॅट ट्रान्सलेशन वर्क राईट लाईक एन एक्झिस्टिंग कंपनी, आपण वेगळी का कंपनी चालू करायला नको, तू वेगळ्या कंपनीतून घे. सो दॅट्स हाऊ राईट लाईक वी स्टार्टेड दिस FTB कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड. आणि मग तिथे आपण हे काम घ्यायला सुरुवात केली. हे आहे 2014 मध्ये आपण FTB कम्युनिकेशन्सची स्थापना केली आणि आपण तिथे ट्रान्सलेशनची कामं घ्यायला लागलो. आणि मला खरंच आनंद वाटतो की तेव्हा सुद्धा आपण 70-80 फ्रीलान्सर्स बरोबर ऑन अन ॲव्हरेज राईट लाईक मंथली आपण त्यांच्याबरोबर कोलॅबरेट करून, आणि तेव्हा म्हणजे बऱ्याच आता प्लॅटफॉर्म्स आहेत, बऱ्याच वेजमधनं आपण ऑटोमेट करू शकतो गोष्टी. तर तेव्हा बऱ्याच गोष्टी ऑटोमेट झाल्या नव्हत्या, तेव्हा सुद्धा आपण बरेच छोटे छोटे टूल्स वापरून आपण 70-80 कधी कधी म्हणजे एकदा सगळ्यात जास्त आपण जे काम केलं होतं ते 100पेक्षा जास्त ट्रान्सलेटर्स बरोबर आपण काम केलं होतं. सो अशी आपली सुरुवात ट्रान्सलेशनच्या जर्नीची 2014 पासून झाली. आणि तेव्हा आपण प्रायमरीली जॅपनीज ट्रान्सलेशन वरती फोकस करत होतो. सो तिकडची एक जपानमधली जी कंपनी होती, तर ते आपल्याला काम पाठवायचे आणि आपण ते करून द्यायचो. आता 2 गोष्टी ह्याच्यात चांगल्या होत्या. सो एक गोष्ट अशी होती की आपल्याला म्हणजे इंडस्ट्रीबद्दल या काहीच माहिती नव्हतं. सो त्याच्यामुळे एक चांगली गोष्ट अशी झाली ना की आपल्याला लिमिटेशन्सच माहिती नव्हती. सो याचा अर्थ काय, आपल्याला जेव्हा सुरुवातीला बरंच काम यायचं तर तेव्हा आम्हाला माहितीच नसायचं की हे काम खूप आहे किंवा हे काम कमी आहे. सो आता जस्ट टू गिव्ह यू अन एक्झाम्पल, आम्हाला एकदा असं काम आलं की 400,000 वर्ड्स म्हणजे 4 लाख वर्ड्स हे आपल्याला 3 दिवसात द्यायचे होते. सो जनरली जर बघायला गेलं कुठल्याही ट्रान्सलेशन एजन्सीकडे आपण गेलो आणि त्यांना सांगितलं एवढं द्यायचंय काम, तर पहिल्यांदा बऱ्याच कंपन्या किंवा आता जर ही इंडस्ट्री माहिती असती तर मी पण बॅकफूटवरती गेलो असतो. मी म्हटलं असतं नाही हे शक्य नाही. पण ही आम्ही कामं घेतली आणि ही आम्ही कामं एंड पर्यंत करून दिली आणि त्या ह्याच्यामध्ये जे काही आम्ही कॉर्डिनेशन केलं, ऑफकोर्स तेव्हा बऱ्याच गोष्टी मॅन्युअल होत्या, पण तेव्हा जे काही केलं, तेव्हाची जी काही टीम होती 3-4 जणांची टीम होती, त्याच्यातनं आपण जे काही सगळं या गोष्टी उभारल्या, तर त्याच्यामधनं बऱ्याच गोष्टी सुरुवातीला आपण शिकत गेलो. पण किती झालं तरी ते मॅन्युअल काम होतं, म्हणजे जे सुरुवातीला आपण काम करत होते. तर तिथे आम्ही बघत होतो की काही पॅटर्न्स आपल्याला कळत आहेत का. पहिले 2 वर्ष तर आपण आहेत तसं काम करत होतो. आता मला त्यातून एक गोष्ट काय जाणवली की ट्रान्सलेशन इंडस्ट्रीमध्ये ना की काम जेव्हा असतं तेव्हा खूप काम असतं आणि काम नसतं तेव्हा काहीच काम नसतं. सो बरेच अशा गोष्टी कळाल्या. म्हणजे असे बरेच महिने असायचे की त्या महिन्यांमध्ये कामच नसायचं आणि काम आलं की एक आठवडा प्रचंड काम असायचं की ज्याच्यामध्ये आपल्या पुढचे 2-3 महिने किंवा 2-3 महिने 4 महिन्यांचा आपला कामाचा जो व्हॉल्यूम असायचा तो कव्हर व्हायचा.
सो हा पॅटर्न आपल्याला कळायला लागला. मग मला त्याच्यातनं एक काय जाणवलं की जेव्हा खूप काम असतं तर तेव्हा ट्रान्सलेटर्स असतील किंवा प्रोजेक्ट मॅनेजर्स असतील त्यांना दिवस रात्र काम करायला लागायचं. आणि म्हणजे आय एम नॉट जोकिंग की जे काही आमच्या म्हणजे तेव्हा जे माझे सहकारी होते तर ते रात्री 2-2, 3-3 खूप उशिरापर्यंत पण काम करायचे. आणि त्यांनी बेसिकली राईट त्याच्यातून मला एक गोष्ट कळाली की आपल्याला जेव्हा ऑपॉर्च्युनिटी येते, जेव्हा आपल्याकडे खूप काम येतं आणि तेव्हा जर आपल्याला मॅक्सिमम त्या ऑपॉर्च्युनिटीचा म्हणजे आपल्याला त्या संधीचा जर आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल तर आपल्याला नक्की तेव्हा काहीतरी वेगळी मेथड आणायला पाहिजे, काहीतरी वेगळ्या वेज करायला लागतील सो दॅट सगळ्यांना उशिरापर्यंत थांबायची गरज नाही पडणार, राईट. आणि मग तेव्हाच आम्ही छोटे छोटे टूल्स बनवायला सुरुवात केली. आणि मला खरंच खूप आनंद वाटतो की म्हणजे सुरुवातीला फिनटेक्नो ब्रिज मधले असतील किंवा आपल्या अजून अफिलिएटेड कंपनीज असतील, आपले ॲडवायझर्स असतील, आपले शुभचिंतक असतील, या सगळ्यांनी आपल्याला मदत तेव्हा वेगवेगळ्या प्रकारे मदत केली. म्हणजे अगदी छोटी मदत म्हणजे कसं की म्हणजे जो ओळखीचा माझा फॉर एक्झाम्पल मायक्रोसॉफ्ट टेक्नॉलॉजी मधला खूप चांगला येणारा जर समजा एखादा माझा मित्र असेल तर तो काय करायचा की तो यायचा आणि आपल्या टीमला बरेच गायडन्स द्यायचा. टीमनी पण खूप चांगल्या प्रकारे काम केलं. ते म्हणजे असं म्हणाले नाहीत की नाही मी या कंपनीत काम करतोय ह्याचं करू शकणार नाही, त्याच्यात करतोय तिकडे करू शकणार नाही, असं नव्हतं. सो सगळ्यांनी राईट तेव्हा छोटी टीम होती, कंपनी छोटी होती, सगळं एक फॅमिली असल्यासारखे सगळेजण काम करत होते. आणि सुरुवातीला जे आपण स्टॅट नावाचं एक टूल बनवलं होतं सो दॅट म्हणजे अगदी छोटं म्हणजे अगदी छोटी ती गोष्ट होती पण त्यामधनं सुद्धा प्रोजेक्ट मॅनेजर जो होता त्याचा प्रचंड वेळ वाचत होता. सो त्याच्यामध्ये आपण काय करत होतो की आता एखादी फाईल फॉर एक्झाम्पल 1000 पानांची फाईल असेल ती 50 ट्रान्सलेटर्स मध्ये दिली. आता ती दिल्यानंतर ते ट्रान्सलेटर्स जी फाईल आपल्याला परत पाठवायचे तर त्या फाईलमध्ये जेव्हा पाठवायचे तर तेव्हा फॉर्मॅटिंगचे बरेच चॅलेंज असायचे. ते फाईल ऍक्च्युली ती जी फाईल असायची त्याचे बरीच जण काय करायचे की तेवढाच भाग फक्त पाठवायचे किंवा काही जण पूर्ण फाईल पाठवायचे आणि त्यातला फक्त जेवढा ट्रान्सलेट करायला सांगितलं तेवढाच भाग करायचा. सो प्रोजेक्ट मॅनेजरला ती फाईल फॉर एक्झाम्पल 10 वाजता आली रात्री तर त्याच्यानंतर बसून पहाटे 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत तो सगळी फाईल ती एकत्र करणं, प्रत्येकाने दिलेला पार्ट तो चेक करत सगळ्या त्या फाईलमध्ये अपडेट करणं, इट वॉज व्हेरी टिडियस आणि व्हेरी कॉम्प्लेक्स जॉब. पण त्यावेळेस सुद्धा आपले जे काही प्रॉब्लेम्स होते किंवा काय होते तर ते आपले टेक्नॉलॉजीची टीम किंवा आपण जी थॉट प्रोसेस की इथे काय वेगळं आपल्याला करता येईल, खायझेन राईट प्रत्येकी कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट आपल्याला काय आणता येईल ह्याच्यामुळे मला अगदी चांगलं आठवतंय की तेव्हा म्हणजे अगदी छोट्या छोट्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये सुद्धा पूरब असेल किंवा पंकज असेल, दादासाहेब असतील, अप्पासाहेब म्हणजे हे सगळे जण राईट त्या प्रॉब्लेमवरती म्हणजे उडी मारून राईट त्यातनं आपल्याला काय करता येतील गोष्टी तर हे बघायचं. मग तेव्हाच मला आठवतंय की भूषण सुद्धा जॉईन झाला, त्यांनी सुद्धा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये म्हणजे आणायला सुरुवात केली. म्हणजे अशी टीम आपली वाढत होती आणि त्याच्यामध्ये राईट आपण वेगवेगळे पॅटर्न समजून घेत होतो. तर आता हे जे होतं म्हणजे मी जो प्रॉब्लेम स्टेटमेंट सांगितलं तुम्हाला की सुरुवातीला बऱ्याच फाईल्स यायच्या आणि मग त्या एकत्र करण्यामध्ये खूप वेळ जायचा. सो मग आपण त्यासाठी एक टूल बनवलं. त्यामध्ये कसं होतं की सगळ्यांनी फाईल्स पाठवल्या, त्यांची नावाप्रमाणे आपण कोड ठरवायचो आणि जस्ट लाईक विथ 1 क्लिक ऑफ अ बटन तुम्ही त्या सगळ्या फाईल्स ज्या मिळायच्या त्यातनं आपण एक फाईल तयार करायचो, ही फायनल आउटपुट असायची. आणि वोंट बिलीव्ह म्हणजे आता ह्या 40-50 ट्रान्सलेटर्स कडनं फाईल आल्यावरती तुम्हाला एका बटन मध्ये जे पूर्वी काम 5-5, 6-6 तास लागायचे व्हायला ट्रान्सलेशन ते आपण अगदी 5 ते 10 मिनिटावरती आणलं. आणि असंच छोट्या छोट्या इम्प्रुव्हमेंट करत 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 आपण हा प्लॅटफॉर्म बनवलेला आहे. सो आता फास्ट फॉरवर्ड टू 2019 राईट की जेव्हा आपण ठरवलं की ओके आता आपण ना हा प्लॅटफॉर्म आपला एका लेवल पर्यंत बनलेला आहे, आपण याची आता कंपनी चालू करू. सो ती पण खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. सो मला आठवतंय की एक आपला खूप मोठा क्लायंट IT कंपनी क्लायंट होता आणि ते स्पेसिफिकली आपल्या ऑफिसमध्ये दिल्लीवरून आले आणि ते म्हणाले असं तुम्ही काय वेगळं करता आम्हाला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही एवढी ह्यूज व्हॉल्यूम कशी घेऊ शकता. आणि मग तेव्हा आपण त्यांना प्रोसेसेस दाखवल्या, सगळ्या गोष्टी दाखवल्या आणि इंटरेस्टिंगली ते म्हणाले तुम्ही हा प्रॉडक्ट तुम्ही इतरांना का विकत नाही. आणि मग तेव्हा आधी आमचा अप्रोच असा होता की प्रायमरीली आमचा अप्रोच होता तो बाहेरचं काम घ्यायचं आणि आपल्याकडे प्रॉडक्टिव्हिटी टूल्स किंवा प्रॉडक्टिव्हिटी वेज वाढवायचे आणि त्याच्यातून हा प्लॅटफॉर्म बनवायचा हा विचार होता राईट. पण नंतर आम्ही ठरवलं की व्हाय कांट वी गो इनसाइड आउट, जे आपण आत केलेलं आहे ते आपण बाहेरच्या लोकांना का द्यायला नको. हा जो खरं विचार आहे ती ही जी IT कंपनी आहे त्यांच्यामुळे आमच्या डोक्यात आला आणि मग आम्ही ठरवलं की ओके लेट्स गो आउटसाइड अँड स्टार्ट ऍक्च्युअली सेलिंग राईट लाईक दिस प्रॉडक्ट. आता ही जी जर्नी आहे तिथे आपली कंपनी चालू झाली. पण आता ही कंपनी चालू होत असताना पॅरलली सुद्धा बऱ्याच गोष्टी होत होत्या. म्हणजे आपली जी IT कंपनी आहे म्हणजे आता आधी सुरुवातीला फिनटेक्नो ब्रिज सोल्युशन्स होती, त्याचं नाव नंतर जे आहे तर ते आपलं व्हिजिटेक्स सोल्युशन्स झालं. व्हिजिटेक्स सोल्युशन्सची कंपनी सुद्धा नंतर म्हणजे आधी प्रॉडक्ट मी जसं म्हटलं की अनालिटिक्सचे प्रॉडक्ट करत होतो,
आपण तिथे सुद्धा कंपनी पिव्होट केली. त्याच्यानंतर बऱ्याच काही गोष्टी आपण करत गेलो आणि म्हणजे मला असं वाटतं की 2016-17 म्हणजे आम्ही कंपनीज चालू केल्या 2013 मध्ये, पण आम्हाला पाहिजे तसं लक हे किंवा सक्सेस किंवा यश हे 2016-17 पर्यंत येत नव्हतं. म्हणजे आम्ही खूप प्रयत्न केले, 8 प्रॉडक्ट्स काढले, बऱ्याच क्लायंटना रिच आउट केलं. म्हणजे माझ्याकडे एक डेटा पण आहे की ज्याच्यामध्ये मी जवळपास 1170 लोकांना पर्सनली भेटलो होतो त्या पिरियडमध्ये. म्हणजे 5-6 वर्ष कंपनी चालू झाल्यानंतर आम्ही खूप प्रयत्न करत होतो, पण आम्हाला ना समहाऊ कळत नव्हतं की काय केल्यावरती खरं म्हणजे आपली कंपनी चांगली होईल. तर तेव्हा ना मी एक खूप सुंदर पुस्तक वाचलं आणि मी तुम्हाला पण हे सांगेन वाचायला, द हार्ड थिंग अबाउट हार्ड थिंग्स. अप्रतिम पुस्तक आहे. त्यामधला स्पेसिफिकली राईट लाईक पीस टाइम सीईओ वर्सेस वॉर टाइम सीईओ हा पण एक चॅप्टर माझा जो म्हणजे आपला एक इन्व्हेस्टर आहे हबियर नावाचा, म्हणजे आता आधी तो व्हिजिटेक सोल्युशन्स मध्ये होता, आता तो रियान मध्ये पण वेगवेगळ्या वेजनी कनेक्टेड आहे. तर त्यांनी हे पुस्तकाचं नाव सांगितलं आणि मी ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. आणि म्हणजे तुम्हाला 2016-17-18 साली अशी सिच्युएशन होती की आपल्याला माहिती नव्हतं की पुढे काय होणार आहे, कारण का आपल्याकडे तेवढे फंड्स नव्हते, आपल्याकडे प्रचंड चॅलेंजिंग सिच्युएशन होती. पण ऍट द सेम टाइम राईट लाईक आय एम व्हेरी प्राऊड टू टेल यू की असं कधीच झालं नाही की आपल्याकडे फंड्स नाही आहेत त्याच्यामुळे राईट लाईक आपण असं ठरवलं की नाही आता आपण मध्येच थांबवू किंवा असं अब्रप्टली राईट लाईक आपण काहीच स्टॉप केलं नाही. आणि अगेन थँक्स टू ऑल माय कलिग्स. त्याच्यानंतर म्हणजे आम्ही पण पर्सनली राईट लाईक आम्ही बरेच प्रयत्न केले, पण तसेच बरेच सिनियर मेंबर्स म्हणजे आय एम व्हेरी हॅपी टू टेल यू राईट लाईक इव्हन गौतमनी सुद्धा राईट लाईक जेव्हा गरज पडली तर तेव्हा आम्ही अल्टरनेट मंथमध्ये राईट लाईक आम्ही आमचे पर्सनल इन्व्हेस्टमेंट करायचो की सो दॅट राईट लाईक इम्पॅक्ट यायला नको राईट लाईक सगळ्यांच्यावरती. सो हे सुरुवातीचे दिवस होते. पण त्यानंतर राईट लाईक 2019 साली जेव्हा आम्ही हे प्रॉडक्ट केलं चालू तर तेव्हा खूप चांगली लोक आपल्याबरोबर जॉईन व्हायला लागली. आणि त्याच्यामध्येच राईट लाईक म्हणजे कुडसी पवन अग्रवाल राईट लाईक सीटीओ आपला जॉईन झाला, त्यांनी पण त्याचे थॉट प्रोसेस त्याच्या सगळ्या गोष्टी आणल्या. त्याच्यानंतर रवी जॉईन झाला, रवीच्या बरोबर सैजेश जॉईन झाला. सो आपली जी टीम कोर टीम ही खूप स्ट्रॉंग होत गेली. त्याच्यानंतर मंगेश आला, मंगेशनी त्याच्या पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी आणल्या. सो असे सगळेजण आपण जॉईन होत प्रत्येकाच्या आयडियाज कंपनीमध्ये घेत आपण मोठे होत गेलो. आता अजूनही आपण त्या मोठ्या लेवलला पोहोचलोय का, तर अजूनही नाही, आपल्याला कंटिन्युअसली इम्प्रूव्हमेंट करायची. पण मी जेव्हा आधीपासून राईट लाईक सुरुवातीला डे 1ला जे आपण केलं होतं आणि आत्ता मी जे बघतो याच्यामध्ये ट्रिमेंडस फरक आहे. आणि मी पहिल्या दिवसापासून म्हणजे मी तुम्हाला एक जस्ट क्विकली गोष्ट सांगतो की 2020 साली मी जपानमध्ये म्हणजे सगळ्या प्लॅटफॉर्मचं एक एक्झिबिशन भरलं होतं आणि मी तिथे गेलो होतो आणि तिथे सगळे बेस्ट प्रॉडक्ट्स आणि बेस्ट टूल्स वगैरे सगळे अवेलेबल होते. तर माझे काही कलिग्स पण आम्ही तिथे गेलो होतो आणि मला तिथे सुद्धा राईट लाईक मी त्यांच्याकडनं ऑफकोर्स सगळ्या लोकांची बोलवतो, त्यांचं सोफिस्टिकेशन, प्रोफेशनलिझम म्हणजे इट वॉज रिअली राईट लाईक आय मीन लॉट ऑफ थिंग्स आय शुड लर्न फ्रॉम देम ॲज वेल आणि आय एम लर्निंग राईट लाईक फ्रॉम देम ॲज वेल. बट ॲट द सेम टाइम आय फील दॅट लाईक रियान हॅज गॉट समथिंग राईट लाईक विच इज व्हेरी युनिक. आणि ती गोष्ट युनिक गोष्ट म्हणजे काय माहितीये की आपल्याकडची जी टीम आहे, आपल्याकडची जी पॅशनेट टीम आहे, आपल्याकडे जे ट्रान्सलेटर्सनी हे जे प्लॅटफॉर्म बनवलेलं आहे, म्हणजे हा आपण असा कुठलाही प्लॅटफॉर्म बघून कॉपी पेस्ट केलेला नाही. याच्यामध्ये ना प्रत्येक राईट लाईक सुरुवातीपासून ट्रान्सलेटर्स म्हणजे प्राजक्ता असेल किंवा सलील असेल किंवा हर्षद असेल, त्यांनी सगळ्यांनी राईट लाईक म्हणजे वेगवेगळे सजेशन्स देऊन वेगवेगळ्या वेजनी राईट लाईक आपण हा खूप चांगला प्लॅटफॉर्म बनवलाय. आता अगेन माझ्याकडे ना याचं आता असं प्रूफ नाहीये, पण आय कॅन टेल यू राईट लाईक सुरुवात आपण जी टॅगलेस एडिटरची जी सुरुवात आहे ना 2017, 18, 19 साली, तर तेव्हा कुणाच्याच कडे टॅगलेस एडिटर नव्हता आणि आपण ही पहिल्यांदा कन्सेप्ट आणली. इनफॅक्ट बरेच ट्रान्सलेटर्स राईट लाईक तेव्हा जे फ्रीलान्स ट्रान्सलेटर्स होते त्यांना ही आयडिया इतकी आवडली किंवा मलाच हे जेव्हा टॅग्स बघायचो एडिटरमध्ये तर तेव्हा मी म्हणायचो की अरे क्रिएटिव्हिटी येणार कुठून. जर समजा तुम्ही खूप कॉम्प्लिकेटेड एडिटर्स बनवले तर क्रिएटिव्हिटी येणारच नाही. सो त्याच्यामुळे राईट लाईक अगेन जर समजा एखादा फोटो असेल तर मी तुम्हाला तो जस्ट पाठवतो, दाखवतो की पूर्वी कसे असायचे राईट लाईक टॅग्सवाले आणि आता हा टॅगवाला विदाऊट टॅगवाला जो आपण इंट्रोड्यूस केला होता तेव्हा तर तो कसा आहे. आणि आय एम व्हेरी हॅपी राईट लाईक की आपण जे काय करायचं तो वी वेर राईट लाईक काइंड ऑफ अ लिडिंग इंडिकेटर आणि नंतर आपल्याबरोबर बरेच इतर पण टूल्स आणि प्लॅटफॉर्म्स फॉलो करायला लागले. त्याच्यानंतर 2021 साली स्लेटर जी कंपनी आहे तर त्यांनी आपला म्हणजे इंडियामध्ये सर्वे केला आणि त्याच्यामध्ये आपलं नंबर 4th टूल ठरलं. म्हणजे आता जवळपास एक 30, 40, 50 टूल्स असतील राईट लाईक जगामध्ये, तर त्याच्यामध्ये आपण नंबर 4th टूल म्हणून आपलं बेसिकली नाव आलं रियानचं.
सो त्याचं पण आर्टिकलची जी लिंक आहे ना ती तुम्ही बघू शकता, म्हणजे या व्हिडिओ बरोबर आपण ती पण शेअर करू. पण मला अजूनही सुद्धा असं वाटतं की हे नंबर्स आहेत ना, अगेन देर शुड नॉट बी एनी कंपॅरिझन. कारण का आपण कंपॅरिझन म्हणजे आपली कंपॅरिझन ही आपल्याशी आहे, राईट. मला जेव्हा इतर लोक विचारतात की अरे तुमचं टूल या टूलच्या बरोबर कसं आहे वेगळं, तर मला त्या कंपॅरिझन पेक्षा आपण कालच्यापेक्षा किती चांगले आहोत, राईट, ह्याच्यावरती मला जास्त फोकस करायचं. मला याच्यामध्ये इंटरेस्टच नाहीये की त्या प्लॅटफॉर्ममध्ये हे टूल आहे, हे फीचर आहे म्हणून आपण ते आपल्याकडे आणायचं. त्याच्यापेक्षा आपणच इनोव्हेटिव्ह वेज, आपणच इंटरेस्टिंग आयडियाज घेऊन आपल्यालाच हे कसं चांगलं बनवता येईल ना याच्यावरती आपण फोकस करू. आणि मला तुम्ही प्रत्येक जण, राईट, हा जो व्हिडिओ बघताय तर तुमच्या प्रत्येकाकडे आयडियाज आहेत, प्रत्येकाकडे युनिक आयडियाज आहेत. म्हणजे आयडिया या फक्त फाउंडिंग टीम कडनंच यायला पाहिजेत असं नाहीये, या आयडियाज या सगळ्यांच्याकडे येतात. सो तुम्हाला ज्या काही आयडियाज वाटतात, ज्या काही आहेत ते तुम्ही ओपनली शेअर करा. कारण का त्याच्यातूनच हा टूल, हा त्याचा जो मोड किंवा त्याचा युनिकनेस जो आहे हा त्याच्यातूनच बनणार आहे टूल. सो लेट्स बेसिकली वर्क टुगेदर ऑन दिस एरिया आणि वी विल एन्श्युअर दॅट वी विल कीप ऑन इम्प्रूव्हिंग अवर सेल्फ. आता 2021-22 मध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर तेव्हा आपण व्हिडिओ लोकलायझेशन केलं. म्हणजे मी आता अगेन, राईट, तेव्हा जेव्हा सुरुवात केली तर तेव्हा वी वर व्हेरी अपबीट, राईट, की हे प्लॅटफॉर्म, राईट, इज गोइंग टू चेंज. आणि नाऊ लाईक व्हेन आय लुक बॅक, राईट, ॲट दॅट टाइम लाईक टेक्नॉलॉजी किंवा बाकीच्या गोष्टी ना आपण प्रिपेअर नव्हतो, टू बी फ्रँक, राईट. कारण का म्हणजे मला असं वाटतं ना की व्हिडिओ लोकलायझेशन किंवा व्हिडिओमध्ये जेव्हा आपण लोकलाइज करतो तर तेव्हा तुम्हाला जो एक्सपिरियन्स असतो ना तो खूप महत्वाचा असतो. म्हणजे इट हॅज टू बी, राईट, लाईक अ सीमलेस एक्सपिरियन्स फॉर एनीवन, राईट, लाईक हुज वॉचिंग द व्हिडिओ. म्हणजे तुम्ही आता काही चांगले मूवीज बघता त्याच्यामध्ये तुम्ही कम्प्लिटली एनग्रेव्ड असतात, राईट, लाईक सुरुवातीपासून जे चांगले मूवीज असतात तुम्ही बाहेरच पडत नाही त्या मूवीमधनं. सो तसंच व्हिडिओचं असतं. कुठलाही व्हिडिओ बघताना त्यांना थोडीशी जरी चूक कळाली, थोडंसं जरी सिंक नाहीये कळालं किंवा थोडीशी जरी कुठेतरी ट्रान्सलेशनमध्ये मिसट्रान्सलेशन झालंय कळालं तर ते बेसिकली बघायचंच बंद करून टाकतात. सो त्याच्यामुळे आपण हे व्हिडिओ लोकलायझेशन करतोय किंवा व्हिडिओ ट्रान्सलेशन जे करतोय हा करताना एक खूप महत्वाचा पार्ट असतो की एंड टू एंड, लास्ट माईल पर्यंत आपण कशा प्रकारे चांगला सिमलेस एक्सपिरियन्स बनवतो. आणि दॅट इज समथिंग, राईट, लाईक दॅट यू नो वी ऑल आर वर्किंग ऑन. तुम्ही जर बघाल तर म्हणजे जसं ट्रान्सलेटर्स नवीन नवीन आयडियाज देतात तसे जसे आपल्याकडे एक R&D टीम आहे ती नवीन नवीन आयडियाज देते. त्याच्यानंतर आपल्याकडे टेक्नॉलॉजीची टीम आहे, राईट, लाईक ती वेगवेगळ्या आयडियाज देते, ती वेगवेगळे प्रश्न विचारून आपल्याला अजून चांगल्या प्रकारे कसं बनवता येईल याच्यावरती फोकस करतोय. आपल्याकडची जी सिनियर मॅनेजमेंट टीम आहे ती बऱ्याच क्लायंट्स बरोबर बोलून, स्ट्रॅटेजिक पार्टनर्स बरोबर बोलून आपण प्लॅटफॉर्म अजून चांगला कसा करता येईल याच्यावरती आपण फोकस करतोय. सो तुम्ही पण या ह्याच्यातला पार्ट बना. मला खरंच खात्री आहे की आपण हा प्लॅटफॉर्म जगातला, म्हणजे मी फक्त पुणे, मुंबई किंवा इंडिया या ह्याच्यातला न म्हणता जगातला हा सगळ्यात जास्त वापरला जाणारा प्लॅटफॉर्म म्हणून मला याची ओळख करायची. आणि अगेन ही तुम्ही आपण सगळेजणांनीच जर हा विचार केला तरच हे पॉसिबल आहे. आणि आता मला असं वाटतंय की जो प्लॅटफॉर्म आत्ता सुद्धा बनवलेला आहे तो सुद्धा जगात नंबर 1 आहे. पण आपल्याला हे कंटिन्युअसली इम्प्रूव्हमेंट करणं हे खूप गरजेचं आहे. सो याच्यासाठी, राईट, लाईक आपण विल कीप ऑन वर्किंग टुगेदर, वी विल एन्श्युअर, राईट, लाईक दॅट इट विल हॅपन. आता अजून एक जी खंत मला जी आहे ना तर ती पण मी तुम्हाला सांगतो की मला असं वाटतं की इथे बरेच ट्रान्सलेटर्स आहेत की जे खूप महागातलं टूल, राईट, लाईक बाहेरच्या देशातलं घेतील पण आपल्या इंडियातला जो काही प्लॅटफॉर्म आहे तर तो पटकन त्याला प्रमोट करतील असं नाही. म्हणजे मला आतापर्यंत मी बऱ्याच LSPशी बोललो, बऱ्याच ट्रान्सलेटर्सशी पण बोललो आणि खूप ट्रान्सलेटर्स, म्हणजे मला सगळ्यांचं म्हणायचं नाहीये पण त्यातले काही अंशी जी लोक आहेत तर ती म्हणतात की नाही ऍक्च्युली तिकडच्या त्याच्यावरती त्यांना जास्त भरोसा आहे. सो मला ह्याच्यावरती ना एक गोष्ट मला कळालेली आणि ती आपल्या सगळ्यांना ना फॉलो करायची गरज आहे. सो ती गोष्ट काय माहितीये की आता तुम्ही योगा जर बघितलं, राईट, कारण मी ह्याच्यातनं योगावरनं ते इन्स्पिरेशन घेतलंय. सुरुवातीला योगा आपल्याकडे पूर्वीपासून योगा खूप पॉप्युलर आहे, राईट, पण इथे फॉलो किती लोक करायची? जास्त करायची नाही, राईट. पण जेव्हा बाहेरच्या लोकांनी ते फॉलो करायला सुरुवात केलं, जेव्हा US, युरोप किंवा जपान किंवा बाकीच्या देशांमध्ये जेव्हा त्याची पॉप्युलॅरिटी वाढायला लागली तेव्हा इंडियामध्ये पण पॉप्युलॅरिटी त्याची वाढायला लागली. सो आपल्याकडचे जे युजर्स आहेत तर ते खूप म्हणजे चिकित्सक किंवा खूप वेगवेगळ्या वेजनी, राईट, लाईक ते आपण जोपर्यंत खूप चांगले नाही आहोत, आपण जोपर्यंत ग्लोबली, राईट, लाईक रिनाऊंड नाही आहोत तोपर्यंत आपल्याकडे पूर्णपणे एक्सेप्टन्स नसणार आहे आपल्याकडे. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की ज्यांनी एक्सेप्ट केलेलं आहे तर त्यांना डेफिनेटली, राईट, लाईक त्यांना बेसिकली ऑलवेज, राईट, लाईक ट्राय टू एनकरेज देम ॲज वेल बाय प्रोव्हाइडिंग ॲज मच सपोर्ट ॲज वी कॅन, बिकॉज यु नो टफ टाइम मध्ये त्यांनी पण आपल्याला खूप चांगल्या प्रकारे साथ दिलेली आहे. पण अगेन कमिंग बॅक टू द पॉइंट,
मला आता खूप सांगायला आनंद वाटतो की जर्मनीमधली LSP असेल किंवा US मधल्या काही कंपन्या असतील, जपानमधल्या LSPs असतील, ते आता रियान हा प्रायमरी प्लॅटफॉर्म म्हणून वापरायला लागलेले आहेत. बाकीच्या ज्या मोठे प्लॅटफॉर्म्स किंवा बाकीचे आहेत तर त्यांना तोडीस तोड राईट लाईक आपण प्लॅटफॉर्म हा बनवलेला आहे. म्हणजे मी तर अगेन राईट लाईक आपण लेट्स नॉट गो इन टू द कॉम्पिटिशन, कारण का कॉम्पिटिशन ही कोणासाठी माहिती आहे का की जे इन्क्रिमेंटली चांगलं बनायचा प्रयत्न करतात. आपल्याला पुढच्याच ऑर्बिटमध्ये जायचंय, आपल्याला थॉट लीडर बनायचंय, आपल्याला सोर्स ऑफ इन्स्पिरेशन सगळ्यांसाठी बनायचंय. आणि जेव्हा आपल्याला या गोष्टी करायच्या तर तेव्हा वी रिअली वॉन्ट टू एन्श्युअर दॅट वी आर क्रिएटिंग समथिंग विच इज व्हेरी युनिक, समथिंग दॅट इज व्हेरी व्हॅल्युएबल आणि अडॉप्टेबिलिटी राईट लाईक आपल्याला कशी वाढवता येते याच्यावरती आपल्याला फोकस करायचं आहे. सो अगेन मी हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आपली थॉट प्रोसेस सांगणं हे खूप गरजेचं वाटलं मला, की तुम्ही जेव्हा नवीन जॉईन होताय किंवा तुम्ही ऑलरेडी जॉईन झालेला असाल तर ही कंपनीची सुरुवात कशी झाली, आपण काय करतोय आणि आपल्याला पुढे पण काय करायचं याच्यावरती पण आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे. आता मला काय वाटतं की आपल्याकडे म्हणजे व्हिडिओ लोकलायझेशन आणि डॉक्युमेंट लोकलायझेशन हे दोन भाग आहेत राईट. की आपण डॉक्युमेंट लोकलायझेशन पण खूप चांगलं करतो, व्हिडिओ पण खूप चांगलं करतो. तर पण आपला फोकस हा व्हिडिओ लोकलायझेशन वरती जास्त असेल याच्या पुढे, कारण का डॉक्युमेंट लोकलायझेशन हे म्हणतात ना की रेड ओशन, की तिथे कॉम्पिटिशन खूप आहे आपल्याला. व्हिडिओ लोकलायझेशन मध्ये जी टेक्नॉलॉजी आता आपण जी बनवली तिथे कॉम्पिटिशन खूप कमी आहे. अगेन आता ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशनचा काय अर्थ आहे की तिथे लोक काम करणारी, सर्व्हिस देणारी खूप लोक आहेत तिथे. तर आपल्याला आत जाणं राईट हे ब्ल्यू ओशन एरिया म्हणजे जो व्हिडिओ लोकलायझेशन एरिया आहे तर तिथे जाणं खूप सोपं आहे. सो तुम्ही आता बघत असाल तर खूप मोठे मोठे प्रोडक्शन कंपनीज म्हणा किंवा बरेच मोठे मोठे ब्रँड्स आपल्याबरोबर जुळले गेलेले आहेत. तर हे का गेलेले आहेत, कारण का आपण व्हिडिओ लोकलायझेशन मध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण इनोव्हेटिव्ह गोष्टी करतोय. तर त्याच्यामुळे आपण बेसिकली लाईक आपल्याला ती जी एंट्री मिळते तर ती खूप लवकर आणि चांगल्या प्रकारे एंट्री मिळते. सो वी विल फोकस हिअर व्हाईल वी विल ऑल्सो कीप एन आय ऑन डॉक्युमेंट ट्रान्सलेशन, कारण का हे म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह नाही आहेत एरियाज, याच्यामध्ये बराच ओव्हरलॅप आहे. आणि डॉक्युमेंट मध्ये आपण चांगले होतो म्हणूनच आपल्याला व्हिडिओ लोकलायझेशन आता खूप चांगल्या प्रकारे करता येते. आता अगेन आपण बरेच ट्रेनिंग सेशन्स वगैरे पण करणार आहोत. सो एन्श्युअर दॅट यू आर टेकिंग दोज ट्रेनिंग सेशन्स एज वेल, यू अंडरस्टँड द प्रॉडक्ट इन अँड आउट. किंवा कारण का तुम्हाला जेव्हा प्रॉडक्ट हे आतून सगळं कळणार आहे, जेव्हा तुम्ही हे स्वतःहून वापरणार आहात तर तेव्हाच तुम्हाला तो जो कॉन्फिडन्स येणार आहे तर तो वेगळ्या प्रकारचा असेल. सो वेलकम अगेन राईट लाईक टू द कंपनी आणि लेट्स क्रिएट समथिंग दॅट विच वी विल ऑल बी प्राऊड ऑफ. आपल्याला जगामधले सगळ्यात चांगली इम्पॉर्टंट व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन सगळ्या भाषांमध्ये लोकलाइज करायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला प्रचंड अजून मेहनत घ्यायची. आता आपण वी हॅव जस्ट स्क्रॅच द सरफेस. आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्या. सो लेट्स जॉईन हँड्स, लेट्स क्रिएट समथिंग विच वी विल ऑल बी प्राऊड ऑफ. आणि आपला म्हणजे आम्ही आता जो सिनियर लिडर्स ग्रुप बनवलेला आहे रियानचा, त्याचं नावच आम्ही असं ठेवलंय की बिल्ड टू लास्ट. सो बिल्ड टू लास्ट याचा अर्थ असा आहे की ही लिगसी जी आपण बनवतोय ही माझ्यापुरती किंवा इतर आपले जे सिनियर मेंबर्स आहेत त्यांच्यापुरती मर्यादित न राहता आपल्या पण ती पुढे जायला पाहिजे. सो त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल तर इट्स व्हेरी इम्पॉर्टंट दॅट लाईक कोर शुड बी रियान राईट. लाईक कोर शुड नॉट बी मी or any other senior leaders in our company. It should be Riyan. आणि ते आपल्याला कशा प्रकारे घेऊन जायचंय तर ते आपण कंटिन्युअसली रिसर्च करू, कंटिन्युअसली लर्न करत जाऊ गोष्टी. सो लेट अस एन्जॉय द जर्नी. आय अंडरस्टँड दॅट जर्नी इज नॉट गोइंग टू बी स्मूथ, पण आपल्याला हे एक्सपिरियन्सेस क्रिएट करायचे आहेत. आपल्याला या जर्नीमधनं जेवढं शिकता येईल तेवढं शिकायचंय आणि वी रिअली वॉन्ट टू क्रिएट समथिंग विच इज व्हेरी युनिक. आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे राईट आपल्याला जर समथिंग राईट लाईक यू शुड ऑल्सो बी प्राऊड ऑफ the fact that you have worked in Riyan and we are creating something amazing. We will be part of this journey together.